रील झाल्या, इतके छान छान फोटो आले. तर वैशू माझ्या आज जोडीला होती, खूप बरं वाटलं. आज ती माझ्यासाठी ध्रुव. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज आहे गुरुवार. तर आज मी माझ्या फोटोशूट आहे. तर माझी फ्रेंड आहे दीपाली म्हणून, तर ती आज माझा मेकअप करणार आहे. वट सावित्री पौर्णिमा आहे या निमित्ताने. भले सोमवारी आहे पण आज तिला वेळ होता, तर ती म्हणे छान आपण आज फोटो काढूया. आणि मी आज तुम्हाला वटसावित्रीचा मी स्वतः मेकअप कसा करणार आहे ते दाखवणार आहे. मेकअप कसा करायचा तेही सांगणार आहे. मध्ये मध्ये ती पण सांगेल. माझी फ्रेंड आहे वैशाली, ती पण येणार आहे. ती ध्रुवनगरला राहते, म्हणजे तिच्या जस्ट हेल्पला आणि माझ्याही हेल्पला, कारण की मलाही तपोनमध्ये रील करण्यासाठी जायचं आहे. तर आज छान मी रेडी होणार आहे. तर उद्या हा तुम्हाला व्हिडिओ येईलच आणि तुम्हाला नक्की माझा मेकअप कसा वाटेल किंवा काय शंका असेल तर तसं मला विचाराच. तर मी तुम्हाला सांगते साडी कशी, मी आज काय नेसणार आहे, त्याच्यावर ज्वेलरी काय घालणार आहे. तर हे बघा, तुम्हाला माझ्या हातावर मेहंदी दिसत असेल. छान असे मी पेर काढून घेतले. हे बघा छोटे छोटे, बस एवढंच काढलं आहे. नेल पेंट लावली रेड कलरची, बस. तर मी साडी काय नेसते तुम्हाला दाखवते, चला. तर साडी मी ही नेसणार आहे चिंतामणी कलर. तर तुम्ही ही साडी बघितली असेल माझी, मी मम्मीच्या वाढदिवसाला घेतलेली होती. तर छान असं ब्लाऊज आहे त्याच्यावर, मी ना काष्टाच घालणार होती. छान असं ब्लाऊज आहे याच्यावर. तर तुम्ही बघितलं असेल बॅकला हे ना आई नावाचं होतं, पण तेव्हा आम्ही फक्त एक स्टिकर म्हणून लावलं होतं, परत आम्ही काढून घेतलं ते. तर ही छान चिंतामणी कलरची साडी आहे माझी. हे बघा खूप छान आहे ही साडी. तर आता ही वर काढून ठेवलेली आहे मी. इकडे बांगड्या वगैरे बघा ह्या पण काढून ठेवल्या मॅचिंग. या मी त्या साडीवरच घेतलेल्या होत्या बघा. हे कडे ना दादाच्या लग्नाला घेतलेले मी. तर तुम्ही बघू शकता अजूनही तसेच आहे, फक्त एका याचा डायमंड गेलेला आहे, नाही तर तसेच मी ठेवलेले आहे. मला काय काय घालायचं आहे. हा छल्ला आहे, या 2 नथ काढून ठेवल्या, म्हणजे जी आवडेल ती घाला. अजून एक दुसरी पण आहे बघू. इकडे ज्वेलरी आहे. या तर तुम्ही माझ्या बघितल्या आहे, नेहमी माझ्या फोटोमध्ये बघतात. ही माझी 1 ग्रॅमची पोत पण बघतात तुम्ही. आणि इथे मोठे मोठे कडे आहे, जर याच्यात काही चेंज करायचं असेल तर ती दीपाली करेलच. तर हे बघा खूप खूप माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल आत्ता सध्या ट्रेंड चालू आहे ह्या कानातल्यांचा. तर बघू ती दीपाली जर म्हटली आपण हे घालू तर मग हे घालून घेऊ. आणि बीट्स आहे चंद्राचे, चंद्रकोर हे बघा या अशा. तर मला ना खूप लागत असतं ह्या गोष्टी, मी आणूनच ठेवते. मोठी अशी अंगठी आहे माझ्याकडे, हे बघा. ही पण दादाच्या लग्नाची अजून आहे, अजून आहे. विचार करू शकता तुम्ही. एका हाती आपलं राहिलं का म्हणजे तसं तसं सामान राहतं. आणि इकडे पण आहे ज्वेलरी. हे सगळे ना मी व्यवस्थित ह्या डब्यामध्ये ठेवते, कोण ठेवत असते. पण आता बघू काय घालायचं आहे ज्वेलरीमध्ये, कानातले वगैरे. आणि इथे जे आहे ना, तर हे जे आपल्या असं काळं आपण थोडंसं घातलं का थोडं वेगळं दिसतं ना, डोरल्या टाईप किंवा काय. तरी बघा माझ्याकडे नथीचं पण आहे, हे बघा नथीचं पण आहे. हे पण छान वाटतं. आता बघू आपण आता काय घालायचं. तर आज तुम्हाला छान असा मेकअप म्हणजे दिसणार आहे कसा करायचा, मी कशी दिसते मेकअपमध्ये. तर तुम्ही बघालच. चला आता मी दीपालीची वाट बघते, तोपर्यंत मी यांना जेवायला देते. मीही थोडंसं खाऊन घेते, मग दाखवते पुढे. का मी तुम्हाला दाखवलं ही साडी मी नेसणार आहे. हे सगळं मी मला फोटो काढायचं होतं म्हणून सगळी ही तयारी केली. तर आता आम्ही स्टँड लावलेला आहे. तर आता मला काही फोन पकडता येणार नाही. तर माझी फ्रेंड आहे दीपाली, ती आलेली आहे. हां. तर आता तीच छान माझा मेकअप करणार आहे. तिची इकडे व्हॅनिटी आहे, म्हणजे बॅग आहे. तर आता आम्ही स्टार्ट करतो. तुम्हाला मी मध्ये मध्ये थोडं दाखवत राहील कसा मेकअप करायचा, काय काय लावायचं. तर असं मी दाखवतेच आहे आता. चला मग आता आम्ही स्टार्ट करतो. तर तिने छान दीपाली अशी छान तयारी करून घेतली आहे. आता आम्हाला मेकअपला स्टार्ट करायचं आहे. सगळं मेकअपचं साहित्य आहे. इकडे सगळे व्हॅनिटीमधलं साहित्य तिने इथे काढून घेतलं. तिला मी अशी इथे जागा केली, म्हटलं तू इथेच ठेव. आणि ब्लेंडर आहे, सगळ्या गोष्टी आहे, फाउंडेशन आहे, सिरम आहे, कन्सिलर आहे. आता ती सगळं लावणार, म्हणजे काय काय ते ती लावेल मला. तर मी तसं दाखवतेच तुम्हाला. चला मग आता आपण स्टार्ट करूया. मी आता इथे सेट करते. तर आज ना आमच्या जोडीला कोणी नाही आहे, तर आम्हीच दोघी मिळून चाललंय व्यवस्थित दिसतंय का नाही. तर आता दीपा स्टार्ट करेल. चल असं दिसेल का अशी. तर माझी मैत्रीण थोडाच वेळ येणार आहे, ती मग फोन धरेल जेणेकरून व्यवस्थित दिसेल. तर सगळ्यात पहिले क्लीन करून घेतो आम्ही चेहरा.
जेव्हा आपला मेकअप होतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो, आपण छान दिसू, कोणीतरी आपला मेकअप करतंय. शक्यतो मला आवडत नाही, पण आता सध्या मी करायला लागले कारण की मला फोटो रील काढावं लागतात म्हणून. नाही तर पहिले मी मेकअप करत नव्हती, जेव्हा लग्नाला झालं होतं तेवढंच. तर आमचं कन्सिलर लावून झालंय, प्रायमर लावून झालंय, सर्व लावून झालेलं आहे. आता डोळ्यांचं आय शॅडो झालेले आहे. तर आता लायनर लावते तुम्हाला. तर फायनली झालंय माझा मेकअप. तर आता तो सेट होतोय. तर माझे केस तर मला दाखवायचे नव्हते, खरंच पातळ आहे. तर ती क्रिम्पिंग करते आता. छान आम्ही अशी हेअरस्टाईल करणार आहोत. तर ती मला तेच बोलली कशी करायची. म्हटलं छान असे कर्ल्स करू आपण. आधी क्रिम्पिंग करून घेऊ, मग टॉंग करू, जेणेकरून थोडीशी जरा बाउन्सी दिसेल. तर क्रिम्पिंगचं मशीन असे भरपूर प्रकार येतात क्रिम्पिंगचे. त्याला आयनिंग पण जॉईंट असतं. तर जे दीपालीकडे आहे ते कोणत्या कंपनीचे? दीपाली आयकॉनिक आहे तिच्याकडे. छोटंसं आहे. तर हां मिनी. ती माझ्या केसांना हे वापरत असते आणि ते एकदम छान, मलाही वाटतं छान नाही का. ती जेव्हा क्रिम्पिंग करते ना माझ्या केसांची, तर ती म्हणे केसांनी जास्त केस वगैरे जास्त काही जळत नाही, पण एकदम प्रॉपर होता याने. तर आता पूर्ण आपण केसांची क्रिम्पिंग घेऊ आणि जेव्हा मी हेअरस्टाईलला घेईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. तर फायनल लुक माझा झालेला आहे. तर मी अशी हेअरस्टाईल केलेली आहे, तुम्हाला दाखवते. आणि बॅकला ते छान असे बीट्स लावलेले आहे. साडी नेसून झालेली आहे माझी. जेव्हा वैशू येईल ना तेव्हा ती घेईलच साडी मी कशी नेसलेली आहे. तर आता मी ज्वेलरी घालतीये. दीप मी मिळून हे बघ दीप, हे पण कानातले आहे बघ. नको ना ते, त्याला नाही काढ. झुमके छान असा दीपाने माझा मेकअप केलेला आहे. आता मी हे घुंगरू घालते. हे सॉरी, घुंगराच्या कानातले घालते, जरा चांगले वाटेल. हे लावायचं घ्यायला, हे जातील ना. आता कोणतं कसं लावते, ये तू इकडे. तर आता आम्ही ना, माझ्याकडे बघा हे मोत्यांचे असे वेल आहे, मस्त मी बॅकला लावते, ती छान दिसेल. तिला म्हटलं हे लावून दे. तर मेकअप केला का आपला थोडासा चेहरा वेगळा दिसत असतो. वेगळा म्हणजे आपण छान छान दिसत असतो. तर हा माझा 1 ग्रॅमचा हाय नेकलेस, बऱ्याच जणांनी बघितलेला आहे माझा. याला आता आपण छोटा करू. येते एवढा का, म्हणजे तो उठून जरा व्यवस्थित दिसेल. हा ना, ओके का? छान दिसते. वरती नाही घातलं तरी तर आता मी बांगड्या घालते आहे. तर बघा ह्या ना माझ्या स्क्रूच्या आहे. तर दीपा घालून देईल.
मध्ये गोल्ड. हां ह्या 3 आहेत ना काचेच्या. तिथे कर. तर कसं वाटतं माझा फायनल लुक मला नक्की सांगा. तर आता छान सुंदर अशा मी बांगड्या पण छान सुंदर अशा मी बांगड्या घातलेल्या आहे. तेव्हा किती छान दिसतंय, मस्त. तर आता बस मला एवढंच ज्वेलरी घालायची, कारण की खूप ते गॉडी होऊन जातं. म्हटलं आता नको, बस एवढंच घालू. ही अंगठी घालणार आहे मी. तर ही तुम्ही नेहमी बघतातच आणि ही मला खूप आवडते. तर आता ही आपण घालू छान. तर आता आम्ही मस्त छान असे फोटो काढून घेतो. आणि इथे मी छल्ला माझा हा चांदीचा मम्मीने भाऊच्याच लग्नाच्या वेळेस घेतलेला होता, तो तसाच आहे अजून पण. आणि मी कशी दिसते मला नक्की सांगा. तर आता मी जरा फोटो काढून घेते, मग परत बोलू आपण. दीपालाही जायचं आहे, कारण की तिलाही घाई झालेली आहे. तिच्यामुळे तिला घ्यायला जायचं आहे. म्हटलं ठीक आहे, आपण आवडून घेऊ, पटकन फोटो काढून घेऊ, मग बोलते. तर फायनल लुक माझा असा आहे. तसं मी तुम्हाला सांगितलंच तरी बघा मी अशी दिसते. तर मलाच खूप छान आवडतंय, म्हणजे एकदम भारी फील होतंय. तर आज छान असा मेकअप झालेला आहे. तर तुम्ही बघितलंच ही मम्मीच्या वाढदिवसाची साडी होती. तर मला आज पैठणी घालायची. माझं ग्रीनवर खूप त्या ग्रीन घेतली तर मी त्याच्यावर भरपूर फोटो झाले होते माझे. तर म्हटलं आज हीच घालू. आज ही मीच घालू. एकदम छान. आणि केसांना बघितलं ही हेअरस्टाईल घेतली, हे बीड्स घेतले होते मी, तेव्हाच घेतले होते, ते आता आम्ही आले. छान असे चंद्रकोर लावलेले आहे, छान बांगडे घातलेले आहे, ताट रेडी आहे. तर आम्ही आता फोटोशूटला जाणार आहोत. मी माझी मैत्रीण आलेली आहे. छान असं फोटोशूट झाले, रील झाल्या, इतके छान छान फोटो आले. तर वैशू माझ्या आज जोडीला होती, खूप बरं वाटलं. आज ती माझ्यासाठी ध्रुवनगरवरून इकडनं आली. तर तिलाही जायचं आहे, तिचे मुलं स्कूलमधून आले, जिजू ते घेऊन आले स्कूलमधून, पण ती माझ्यासाठी एवढी आली, खूप बरं वाटलं. फायनली लुक. आणि आता मी चेंज केलेला आहे. तर झालं असं, तर मी आली घरी, तर मला खूप गरम झालं होतं. तर मी म्हटलं आता आपण छान आंघोळ वगैरे करून घेऊ आणि 1-2 फोटो काढून घेऊन पटकन आंघोळ करू आणि आपलं चहा वगैरे ठेवू. पण तुम्हाला सांगते, मला हेच लक्षात नाही राहिलं का व्हिडिओ एंड करायचं बाकी आहे. तर माझं चेंज वगैरे करून झालं, आंघोळ झाली, इतकं बरं वाटतंय. आणि आज खूप दमलेली मी, खूप दमलेली. कारण की आज सकाळपासून माझं चालू होतं, मेहंदी लाव, नेलपेंट लाव, हे काढून ठेव, ते काढून ठेव, घरातला आवर. आजचा जो आहे लुक तो कसा वाटला तुम्हाला, माझी साडी कशी वाटली, मी जी नेसलेली, किंवा माझा मेकअप कसा वाटला तेही सांगा. आणि काही तुम्हाला असेल प्रश्न तुमचे तेही मला विचारा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.